Hello students, in this part we will learn how to find inverse of a matrix by using elementary transformations. Question: find inverse of the following matrices by elementary transformation. तर इथं आपण इन्व्हर्स काढायच्या दोन मेथड बघणार आहे. त्याच्यातली पहिली मेथड इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ही आहे आणि इथं दोन ऑर्डरचा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. तर ज्यावेळी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हटलंय त्यावेळी ह्याच मेथडनं इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन: तर सोल्युशनमध्ये पहिली जी स्टेप आहे ती दिलेल्या मॅट्रिक्सला नाव द्यायचं. लेट ए इक्वल टू गिवन मॅट्रिक्स आहे तसा लिहायचा आहे. 1 2 फर्स्ट रो, 3 4 सेकंड रो. त्याच्यानंतरची स्टेप ए इंटू ए इन्व्हर्स, सिन्स ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. तर ए आणि त्याचा इन्व्हर्स ह्यांचा प्रोडक्ट हा नेहमी युनिट मॅट्रिक्स येतो इन्व्हर्सच्या डेफिनेशनप्रमाणे. मग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं ज्यावेळी इन्व्हर्स काढायचं आहे त्यावेळी मॅट्रिक्सला नाव दिल्यानंतर पहिली स्टेप ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय ही असणार आहे. आता याच्यात दिलेला जो ए मॅट्रिक्स आहे तो सबस्टिट्यूट करायचा आहे. ए 1 2 3 4 हा मॅट्रिक्स आहे. ए इन्व्हर्स आहे तसा ठेवायचा आहे इक्वल टू आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. जेवढ्या ऑर्डरचा ए आहे तेवढ्याच ऑर्डरचा आय इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. 1 0 0 1 ही पहिली स्टेप. त्याच्यानंतर ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी वर्किंग रूल असा आहे. ज्यावेळी दोन ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे त्यावेळी हा जो मॅट्रिक्स आहे तो इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरून युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करायचं आहे. आणि जी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण ए वरती अप्लाय करणार आहे तीच इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आर एच एसला जो मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती अप्लाय करायचे आहेत. म्हणजे हे इक्वेशन बदलणार नाही. आता हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करताना पहिला इलेमेंट 1 पाहिजे. आता तो 1 इथं आहे तर त्या 1चा वापर करून इथं 0 करायचं आहे. मग इथं 0 करत असताना R2 मध्ये 0 करायचं आहे. मग आपल्याला R2 बदलायचं आहे. R2 आधी लिहायचा R2. आता 3 - 3 केल्यानंतर 0 होणार आहे इथं. मग ह्याची तिप्पट करावी लागेल, 1ची तिप्पट करावी लागेल आणि 1 R1 मध्ये आहे म्हणजे R2 - 3R1 हे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे. ह्या दोन्ही मॅट्रिक्सवरती ते ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करायचं आहे. तर R2 फक्त बदलणार आहे. पहिला रो आहे तसा ठेवला 1 2. आता सेकंड रो ह्या ट्रान्सफॉर्मेशनप्रमाणे बदलायचं आहे. पहिल्या मॅट्रिक्सवरती R2 मध्ये 3 आहे -3 इंटू R1 मध्ये इलेमेंट 1 आहे. तर 3 - 3 इथला इलेमेंट 0 होईल म्हणजे हा इलेमेंट 0 होईल. आता 4 R2 मध्ये 4 आहे -3 इंटू R1 मध्ये करस्पॉन्डिंग इलेमेंट 2 आहे. 4 - 6 -2 म्हणजे इथला इलेमेंट -2. हा ए इन्व्हर्स शेवटपर्यंत आहे तसा ठेवायचा इक्वल टू. आता तेच ट्रान्सफॉर्मेशन ह्या बाजूला जो मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती वापरायचं आहे. R2 मध्ये 0 आहे -3 इंटू R1 मध्ये 1 आहे. R2 बदलायचं आहे आपल्याला. हा पहिला रो आहे तसा राहणार आहे आणि R2 चेंज करायचं आहे. R2 मध्ये 0 आहे -3 इंटू 1 म्हणजे 0 - 3 -3 इथला इलेमेंट -3 होईल. आता हा इलेमेंट बदलताना R2 मध्ये 1 आहे ट्रान्सफॉर्मेशनमधला 3 आणि R1 मध्ये 0 आहे. 1 - 0 1 म्हणजे इथला इलेमेंट 1 होईल. आपण हे ट्रान्सफॉर्मेशन ह्या दोन्ही मॅट्रिक्सवरती अप्लाय केलेलं आहे. आता हा मॅट्रिक्स आपल्याला युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा आहे म्हणजे अशा टाईपच्या मॅट्रिक्सला आणि त्याचा पहिला कॉलम इथं तयार झाला आहे 1 0. आता सेकंड कॉलम तयार करायचा आहे. सेकंड कॉलम तयार करताना आधी इथं 1 करायचं. आता इथं 1 करण्यासाठी ह्या रोला सेकंड रोला R2 डिव्हाइड करायचं आहे
म्हणजे पुढं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते असं येणार आहे R2 डिवायडेड बाय 2, म्हणजे R2ला आपण -2 डिवाइड करूया म्हणजे तिथं 1 हा इलेमेंट येईल. फर्स्ट रो आहे तसा राहील 0 अपॉन -2 0 आणि -2 अपॉन -2 हा 1 येईल. ए इनवर्स तसाच कॅरी करायचा आहे. ए इनवर्स इक्वल टू इथं पण तेच ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं, पहिला रो आहे तसा आणि इथं -2 डिवाइड करायचं आहे म्हणजे 3/2 आणि -1/2. एकच ट्रान्सफॉर्मेशन आपण दोन्ही बाजूला अप्लाय केले म्हणजे इक्वेशन बदलणार नाही. आता इथं 1 आलं, ह्या 1चा वापर करून इथं 0 करायचं. मग आता R1 मध्ये 0 करायचं आहे म्हणजे तो रो बदलणार आहे R1. आता ह्या दोघांची चिन्ह वापर आपल्याला ह्याचा करायचा आहे. ह्या दोघांची चिन्ह जर सेम असतील तर मध्ये मायनस येतं आणि 2 असेल इथं तर ह्याची दुप्पट करावी लागेल म्हणजे R1 - 2 R2. आता R1 बदलायचं आहे का, R1 मध्ये 1 आहे, -2 इंटू R2 मध्ये 0 आहे, 1 - 0 1. आता R2 मध्ये 2, R1 मध्ये 2 आहे, -2 इंटू R2 मध्ये 1 आहे, 2 - 2 0, इथं 0 होईल आणि सेकंड रो आहे तसा राहील इंटू ए इनवर्स इक्वल टू ह्या बाजूला पण ह्याच ट्रान्सफॉर्मेशननं हा R1 बदलून घ्यायचा. R1 मध्ये 1 आहे, -2 इंटू R2 मध्ये 3/2 आहे. तर हा 2 आणि 2 कॅन्सल होईल, 1 - 3 -2 येईल, 1 - 3 -2 म्हणजे इथला इलेमेंट -2. तर सेकंड पेअर R1 मध्ये 0 आहे, -2 इंटू R2 मध्ये -1/2 आहे. तर हा 2 कॅन्सल होईल, हा +1 म्हणजे 0 + 1 + 1 येईल आणि सेकंड रो आहे तसा राहील 3/2 -1/2. आपण इन्व्हर्स फाइंड आउट करताना हा मॅट्रिक्स आहे तो युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस केला आणि युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस झाला की ट्रान्सफॉर्मेशन थांबवायचे. आता I इंटू ए इनवर्स हा ए इनवर्स येतो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये. आयडेंटिटी मॅट्रिक्सनं कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की उत्तर तोच मॅट्रिक्स येतो. I इंटू ए इनवर्स हा ए इनवर्स येतो. बघा हा I आहे आणि हा ए इनवर्स आहे, त्यांचा प्रोडक्ट ए इनवर्स येईल आणि RHS आहे तशी ठेवायचे -2 1 3/2 -1/2 आणि हा दिलेल्या मॅट्रिक्सचा ए इनवर्स इथं तयार झालेला आहे. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरून आपण इनवर्स फाइंड आउट केलेला आहे. सेकंड मॅट्रिक्स 1 2 2 -1. तर ह्याचं पण इनवर्स आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन पहिल्यांदा मॅट्रिक्सला नाव दिलं ए, हे मॅट्रिक्सला नाव द्यायचं आहे. लेट ए इक्वल टू द गिवन मॅट्रिक्स 1 2 2 -1. आता पहिली स्टेप इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननं ज्यावेळी आपल्याला इन्व्हर्स काढायचं आहे त्यावेळी पहिली स्टेप ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय ही लिहायची आहे. ह्या स्टेपपासूनच सुरुवात करायची आहे. आता याच्यामध्ये दिलेला ए सबस्टिट्यूट करायचा. ए हा मॅट्रिक्स 1 2 2 -1. ए इन्व्हर्स आहे तसा ठेवायचा शेवटपर्यंत इक्वल टू ए जर 2 ऑर्डरचा असेल तर आय पण 2 ऑर्डरचा येईल. त्याच्यानंतर हा जो मॅट्रिक्स आहे तो युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा ट्रान्सफॉर्मेशन वापरून आणि युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करताना जी ट्रान्सफॉर्मेशन आपण ए वरती अप्लाय करतोय तीच ट्रान्सफॉर्मेशन युनिट मॅट्रिक्स म्हणजे RHSला जो मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती अप्लाय करायचे. आता हा युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा म्हणजे हा 1 0 0 1 असा करायचा आहे. आता इथं पहिला एलिमेंट 1 आहेच, मग ह्या 1चा वापर करून इथं 0 करायचा आहे म्हणजे R2 बदलायचा आहे. जो रो बदलायचा आहे तो पहिला लिहिला R2 मायनस, ह्या दोघांची चिन्ह सेम असतील तर मायनसमध्ये येईल आणि 2 असेल तर R1ची दुप्पट करायची, 3 असेल तर तिप्पट करायची आहे. R2 - 2 R1. आता R2 बदलायचं आहे, फर्स्ट रो आहे तसा राहणार आहे 1 2. आता सेकंड रो ह्याच्याप्रमाणे बदलायचं आहे. बघा R2 मध्ये 2 आहे, मायनस ट्रान्सफॉर्मेशनमधला 2 आणि R1 मध्ये 1 आहे, 2 - 2 0, इथला एलिमेंट 0. तर R2 मध्ये -1 आहे,
-2 इंटू R1मध्ये करस्पॉन्डिंग इलेमेंट 2 आहे 2. आता -1 -4 म्हणजे -5 येईल. -5 इंटू ए इनवर्स आहे तसं राहील इक्वल टू, इथं पण हेच ट्रान्सफॉर्मेशन ह्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. जो रो पहिला लिहिला आहे तो बदलणार आहे, पहिला रो आहे तसा राहील. आता सेकंड रो बदलायचे. R2मध्ये 0 आहे, -2 इंटू R1मध्ये 1 जे 0 -2 -2 येईल. आता इथं R2मध्ये 1 आहे, -2 इंटू पुढं 0 आहे, 1 -0 1, इथं 1 येईल. तर पहिला कॉलम तयार झाला. पहिला कॉलम तयार झाला की सेकंड कॉलमकडे यायचं. आता सेकंड कॉलम इथं -5च्या ठिकाणी तुम्हाला 1 पाहिजे आहे, म्हणजे R2ला -5ने डिव्हाइड करण्याशिवाय इथं दुसरं कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन वापरता येत नाही. R2ला -5ने डिव्हाइड करायचं आहे. फर्स्ट रो आहे तसं राहील. इथं -5ने डिव्हाइड केल्यानंतर 0/-5 0, -5/-5 1, ए इनवर्स आहे तसा ठेवला इक्वल टू 1 0. तर इथं 2/5 येईल. तेच ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय आपण इथं पण. आणि इथं -1/5. तर इथं 1 झाला. ह्या 1चा वापर करून 2च्या ठिकाणी 0 करायचं आहे. आता 2 R1मध्ये म्हणजे R1 बदलणार आहे. R1 चिन्ह सेम आहेत म्हणजे मध्ये मायनस. इथं 2 असेल तर ह्याची दुप्पट म्हणजे R2ची दुप्पट करायची. R1 -2 R2. आता 1 R1मध्ये 1 आहे, R1मध्ये 1 आहे, -2 इंटू R2मध्ये 0 आहे म्हणजे 1 आहे तसं राहील. R1मध्ये 2 आहे, -2 इंटू R2मध्ये 1 आहे, 2 -2 0 0 येईल असंच ट्रान्सफॉर्मेशन आपण सिलेक्ट केले. सेकंड रो आहे तसं राहील इंटू ए इनव्हर्स इक्वल टू. आता इथं R1 बदलायचं आहे. R1मध्ये 1 आहे, -2 इंटू 2/5 हा R2मधला इलेमेंट आहे. आता हे कलेक्ट करताना 1 -4/5 हे तिरकस गुणाकार करून कलेक्ट केल्यानंतर 1/5 येईल म्हणजे इथला इलेमेंट 1/5. आता सेकंड इलेमेंट बदलायचं आहे. R1मध्ये 0 आहे, -2 इंटू R2मध्ये -1/5 म्हणजे +2/5. इथला इलेमेंट 2/5 येईल आणि सेकंड रो आहे तसं राहील 2/5 -1/5. तर युनिट मॅट्रिक्सला हा मॅट्रिक्स रिड्यूस झाला आहे. 1 0 0 1 हा 2 ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स आहे. मग युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस झाला की ट्रान्सफॉर्मेशन थांबवायची. I इंटू ए इनव्हर्स हा प्रोडक्ट ए इनव्हर्स असा येतो. ए इनव्हर्स आणि RHSला आहे तसा मॅट्रिक्स लिहायचा. आता याच्यातून तुम्ही 1/5 कॉमन लिहिला तरी पण चालतोय. 1/5 हा प्रत्येक टर्ममध्ये असणारा कॉमन फॅक्टर आहे असे आन्सर लिहिलं तरी चालतंय, किंवा 1/5 कॉमन घेतल्यानंतर 1 2 फर्स्ट रो 2 -1 सेकंड रो हा दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याचा इनव्हर्स आहे. तिसरा मॅट्रिक्स 2 -3 -1 2. तर सोल्युशनमध्ये पहिल्यांदा त्या मॅट्रिक्सला नाव दिले. ए हा दिलेला मॅट्रिक्स आहे तसा घेतलेला आहे. तर पहिली जी स्टेप आहे आपली ती सिन्स ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय अशी आहे. ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय ह्याच्यामध्ये दिलेला मॅट्रिक्स सबस्टिट्यूट करायचा. 2 -3 -1 2. ए इनव्हर्स आहे तसा ठेवायचा इक्वल टू 1 0 युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1. ही पहिली स्टेप. आता हा मॅट्रिक्स इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरून अशा टाईपच्या मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा आहे. मग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरताना पहिला इलेमेंट युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करताना इथला इलेमेंट 1 पाहिजे. मग आता इथं 1 कधी येणार आहे? आपण R1मध्ये R2 जर ॲड केला तर 2 -1 इथला इलेमेंट +1 येईल. मग मी इथं
इथं 1 येण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन सिलेक्ट केले R1 प्लस R2. तर R1 प्लस R2 घेतल्यानंतर म्हणजे R1 मध्ये R2 ॲड करायचं आहे आणि R1 बदलायचं आहे. 2 मायनस 1 1 मायनस 3 प्लस 2 मायनस 1 मायनस 1 2. सेकंड रो आहे तसा ठेवला आहे. ए इनवर्स आहे तसा ठेवला आहे. ह्या बाजूला पण तेच ट्रान्सफॉर्मेशन घ्यावं लागेल. 1 प्लस 0 1 0 प्लस 1 1 आणि सेकंड रो आहे तसा राहणार आहे. आता इथं 1 झालं आहे. ह्या 1चा वापर करून इथं 0 करायचं आहे. मग इथं 0 कधी होतं आपल्याला लगेच लक्षात येते. हे दोघं ॲड केले की इथं 0 होणार आहे. म्हणजे R2 प्लस R1 केला की आपल्याला इथला इलेमेंट 0 मिळेल. मग पुढचं ट्रान्सफॉर्मेशन R2 प्लस R1. आता फक्त R2 बदलणार आहे. पहिला रो आहे तसा ठेवला. सेकंड रो हे दोघं ॲड करायचे आहेत. इथं 0 होईल आणि 2 मायनस 1 हा प्लस 1 होईल. इंटू ए इनवर्स इक्वल टू ह्या बाजूला पण R2 चेंज करायचं आहे. पहिला रो आहे तसं राहील 0 प्लस 1 1 1 प्लस 1 2. आता पहिला कॉलम तयार झाला 1 0 आणि इथं पण 1 आलं. आता ह्या 1चा वापर करून इथं 0 करायचं आहे. म्हणजे बदलायचं कोण आहे R1 तो पहिला लिहिला. आता चिन्ह भिन्न आहेत. भिन्न असतील तर मध्ये प्लस साईन येणार आणि R1 मध्ये R2 ॲड केला तर तिथं 0 येणार आहे. मग R1 प्लस R2 हे पुढचं ट्रान्सफॉर्मेशन 1 प्लस 0 1 मायनस 1 प्लस 1 0. सेकंड रो आहे तसा राहील इंटू ए इनवर्स इक्वल टू R1 मध्ये R2 ॲड करायचं आहे. 1 प्लस 1 2 1 प्लस 2 3. सेकंड रो आहे तसा राहील. आता हा युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस झाला आहे. आय इंटू ए इनवर्स हा ए इनवर्स येतो. आय हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची आयडेंटिटी आहे. आयनं कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं की उत्तर तोच मॅट्रिक्स येतो. आता इथं ए इनवर्स दिलेल्या मॅट्रिक्सचा हा तयार झालेला आहे. चौथा मॅट्रिक्स 3 मायनस 10 फर्स्ट रो 2 मायनस 7 सेकंड रो. आता पहिल्या 2 स्टेप इथं मांडलेल्या आहेत. पहिल्यांदा मॅट्रिक्सला नाव दिलं आहे. ए म्हणजे दिलेला मॅट्रिक्स. तर पहिली स्टेप ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ह्याच्यामध्ये ए सबस्टिट्यूट केला आहे. ए इनवर्स आहे तसा ठेवला आहे आणि आय सबस्टिट्यूट केलेला आहे. आता वर्किंग रूल फॉलो करायचा आहे. हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा आहे आणि त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे आहेत आणि तीच ट्रान्सफॉर्मेशन इकडं पण ॲप्लाय करायचे आहेत. आता पहिला इलेमेंट आपल्याला 1 पाहिजे. मग 3 आणि 2 हे इलेमेंट बघितले की आपल्याला कळते 3 मधून 2 वजा केला की इथं 1 येणार आहे. म्हणजे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन तिथं 1 आणण्यासाठी R1 मायनस R2 हे असणार आहे. R1 मायनस R2 3 मायनस 2 1 आणि मायनस 10 मायनस मायनस 7 जे मायनस 10 प्लस 7 होतोय तो मायनस 3. सेकंड रो आहे तसा राहील 2 मायनस 7 इंटू ए इनवर्स आहे तसा ठेवायचा. इथं पण R1 बदलणार आहे. 1 मायनस 0 1 0 मायनस 1 मायनस 1. सेकंड रो आहे तसा राहील. आता इथं 1 झालं आहे. ह्या 1चा वापर करून इथं 0 करायचं आहे. म्हणजे R2 बदलायचं आहे. R2 मायनस 2 इथं 2 असेल तर ह्याची दुप्पट करायची आहे आणि चिन्ह सेम असतील तर मध्ये मायनस येणार आहे. म्हणजे R2 मायनस 2 R1. पहिला रो आहे तसा राहील 1 मायनस 3. आता सेकंड रो बदलायचं आहे. 2 मायनस 2 इंटू 1. आता इथं मी तोंडीच कॅल्क्युलेशन केले. 2 मायनस 2 0 येईल आणि मायनस 7 प्लस 6 होणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॅल्यू घातल्या की मायनस 7 प्लस 6 इथला इलेमेंट मायनस 1 मिळेल. इंटू ए इनवर्स इक्वल टू पहिला रो आहे तसा राहील 1 मायनस 1. सेकंड रो 0 मायनस 2 इंटू 1 हा मायनस 2 होईल आणि 1 मायनस 2 इंटू मायनस 1 म्हणजे 1 प्लस 2 इथला इलेमेंट 3 येईल. तुम्ही कॅल्क्युलेशन इथं मांडली तरी चालत आहेत. जेवढी तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनची प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला परत तोंडी ट्रान्सफॉर्मेशन तोंडी कॅल्क्युलेशन येत जातील. आता हा पहिला कॉलम 1 0 झाला. आता दुसरा कॉलम तयार करायचा आहे. मग इथं +1 पाहिजे.
+1 येण्यासाठी ह्या रोला आपण -1 मल्टिप्लाय करूया, -R2. हे ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. पहिला रो आहे तसा राहील. इथं -1 मल्टिप्लाय केलं की त्याच्यात जे इलेमेंट आहेत त्यांची चिन्ह बदलतील. A इनव्हर्स आहे तसा ठेवायचा. इथं सुद्धा फक्त सेकंड रो बदलायचं आहे. -1 मल्टिप्लाय केलं की 2 - 3. आता इथला इलेमेंट 1 झाला. ह्याच 1चा वापर करून इथं 0 करायचा. म्हणजे आता R1 बदलायचं आहे. जो रो बदलायचा आहे तो पहिला लिहिला. चिन्ह भिन्न आहेत म्हणजे मध्ये प्लस, आणि 3 असेल तर याची तिप्पट म्हणजे R2ची तिप्पट, R1 + 2R2. आता इथं R1 + 2R2 3R2 घेताना 1 + 0 होईल 1, आणि -3 + 3 0, 0 1. सेकंड रो आहे तसा राहील. * A इनव्हर्स = R1 बदलायचं आहे. 1 + 6 ह्याच्यात मी व्हॅल्यू घातलेत. 1 + 6 7, आणि -1 -9 म्हणजे -10. सेकंड रो आहे तसा राहील. आता हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस झाला. युनिटला रिड्यूस झाला की ट्रान्सफॉर्मेशन थांबवायची आणि I × A इनव्हर्स हा A इनव्हर्स लिहायचा. तर A इनव्हर्सची व्हॅल्यू 7 - 10 2 - 3. हा दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स तयार झालेला आहे. फाइंड इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. फर्स्ट मॅट्रिक्स 1 - 1 फर्स्ट रो, 2 3 सेकंड रो, आणि त्याचा ॲन्सर पुढं दिलेला आहे. A इनव्हर्स हा 1/5 इंटू द मॅट्रिक्स 3 1 फर्स्ट रो -2 1 सेकंड रो. सेकंड मॅट्रिक्स 2 1 1 - 1, आणि त्याचा ॲन्सर A इनव्हर्स = 1/3 1/3 फर्स्ट रो, सेकंड रो 1/3 -2/3. तर हा क्वेश्चन तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. थर्ड मॅट्रिक्स 1 3 2 7, त्याचा ॲन्सर A इनव्हर्स = 7 - 3 फर्स्ट रो -2 1 सेकंड रो. फोर्थ मॅट्रिक्स 2 1 फर्स्ट रो 7 4 सेकंड रो. A इनव्हर्स = 4 - 1 -7 2. हे 4 मॅट्रिक्स त्याचे इनव्हर्सेस एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरून काढायचे आहेत आणि ॲन्सर तुम्हाला व्हेरिफाय करता येईल.